नमस्कार. रात्रीचं काही उरलं ना की काय करायचं तेच सुचत नाही. कारण घरातलं कोणी ते खात नाही आणि आपल्याला ते फेकून देऊ वाटत नाही. माझं पण असंच होतं. आज पण तसंच झालं होतं. माझ्याकडे रात्रीचा पांढरा भात उरला होता. आता त्याचं काय करायचं तेच सुचत नव्हतं आणि फक्त पांढरा भात हे काही मला आवडत नाही. मग काय ही रेसिपी सुचली, म्हटलं तुम्हाला पण सांगावी. एवढा सुटसुटीत, मोकळा आणि टेस्टी होतो ना हा भात, एकदा नक्की ट्राय करून पहा. तर सगळ्यात आधी तव्यात तेल टाकायचे. तेल तापलं की मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरं टाकायचे. नंतर कांदा टाकायचा आहे. कांदा थोडा गुलाबी होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे, जास्त ब्राऊन होऊन द्यायचा नाही आहे. हिरवी मिरची टाकायची आणि परतून घ्यायचे. नंतर तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही टाकू शकता, जसे की कोबी, शिमला मिरची, गाजर. हे ऑप्शनल आहे. माझ्याकडे कोबी होता म्हणून मी कोबी टाकला आहे आणि हे सगळं परतून घ्यायचे. परतल्यानंतर आता हळद, मटण मसाला, घरचा मसाला, टोमॅटो सॉस, शेजवान चटणी आणि मीठ टाकायचे. टोमॅटो सॉस, शेजवान चटणी हे पण दोन्हीपैकी एक टाकलं तरी चालते, पण एक कोणतं तरी टाकायचे आणि परतून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सोया सॉस पण टाकू शकता. परतल्यानंतर भात टाका. आता मिक्स करून घ्या व्यवस्थित. 1-2 मिनिट मिक्स करून घ्यायचे आणि 1-2 मिनिट मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे. आता हा सुटसुटीत, मोकळा, टेस्टी फ्राईड राईस तयार आहे. मस्त कांदा, लिंबू, काकडी, पापड घ्या आणि ताव मारा. हा तयार व्हायला जास्त नाही, फक्त चॉपिंग पकडली तरी पण फक्त 10 मिनिटात मस्त तयार होतो आणि इतका सुरेख लागतो ना, काय सांगू. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही चुकलं असेल तर सॉरी. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.